नमस्कार। इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत। जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी। नागपूर येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय। लोंढे हे पक्षाचे सक्षम प्रवक्ते आणि बहुजन समाजाचा मोठा चेहरा असल्याने त्यांना विजयाची मोठी संधी आहे असे ते म्हणाले। भाजपचे नगरसेवक फोडण्याबाबत विचारले असता त्यांनी अंतर्गत बेरीज वजाबाकी पूर्ण झाली असून निकालानंतर काँग्रेसने किती नगरसेवक फोडले हे स्पष्ट होईल असा सूचक इशारा दिला। याचवेळी देशातील आणि विदर्भातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली। पंतप्रधान केवळ आश्वासने देतात, मात्र प्रत्यक्षात शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून लवकरच त्यांच्या संतापाचा विस्फोट होईल असे राऊत म्हणाले। तसेच काँग्रेसने नेहमीच कर्जमाफी दिली आहे, मात्र सध्याचे सरकार लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास हिरावून घेणारे आहे असा घणाघात त्यांनी केला। अतुल लोंढे म्हणून यांना उमेदवारी दिलेली आहे। एक योग्य असा उमेदवार, चांगला प्रवक्ता, वक्ता असा आम्ही बहुजन समाजाचा चेहरा या ठिकाणी निवडणुकीत उतरवलेला आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी नाराजी त्यांच्यात व्यक्त होत आहे ते लक्षात घेता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आत घुसायला संधी आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू। भाजपचे काही नगरसेवक तुमच्या संपर्कात आहे का? कारण बहुमताचा आकडा त्यांच्याकडे अशावेळी जर तुम्हाला जिंकायचं असेल तर गणिताची बेरीज वजाबाकी करावी। गणिताची बेरीज वजाबाकी झालेली आहे। अनेक लोक संपर्कात आहे। तो काही सांगण्याचा कार्यक्रम नसतो, परंतु वेळ आली तर तुमच्या लक्षात येईल की किती आम्ही त्यांचे नगरसेवक फोडलेत, किती मतं आम्ही त्या ठिकाणी जोडवलेत, हे निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल। कांद्यावर कुठेतरी आज आंदोलन सुरू आहे। हमी भाव मिळत नाही, रास्त भाव मिळत नाही, शेतकऱ्यांचा कवडीमोल भावात जो आहे कांदा विकला जातो। या देशातला शेतकरी हवालदिल झालेला आहे, संपूर्णपणे सरकारवर नाराज आहे। देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला रास्त भाव देऊ, MRPच्या पेक्षा जास्त दर या ठिकाणी देऊ, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाहीत आणि अशा वेळेला त्यांचं जे उत्पादन आहे ते कवडीमोल भावाने सडकेवर फेकलं जातं। अशा प्रसंगी शेतकरी सडकेवर उतरणार नाही तर कुठं उतरणार? विदर्भातला शेतकरी सुद्धा आज संपूर्ण हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचा विस्फोट आता झाल्याशिवाय राहणार नाही। जून महिन्यात सरकार कर्जमाफी करणार होतं। जून महिन्याची आज 2 तारीख आली आहे। कर्जमाफी बाबत अजून काही सरकार बोलत नाही आहे। आज कॅबिनेट आहे, त्यामध्ये चर्चा। कर्जमाफी ही काँग्रेस गव्हर्नमेंटने प्रत्येक वेळेला दिलेली आहे। या सरकारनं कर्जमाफी दिलीच कुठं? आणि यांची मानसिकताच नाही हो मुळामध्ये। लाडक्या बहिणींचे लाड पुरवता त्या बहिणीच्या तोंडातला घास हिरावून नेणारे सरकार ही काय विचार करणार अशा प्रसंगी?